बोलने को दी जुबान, तू बोलता नहीं, लेने को हरे नाम, मुख खोलता नहीं। आज का ना बोलना तुझे उसे दिन याद आएगा, तू बोलना तो चाहेगा लेकिन बोल नहीं पाएगा। इसीलिए भजन करो। सर्वांनी दोन्ही हात वरती घ्या, सर्वांनी पाठीमाग, सर्वांनी दोन्ही हात वरती घ्या आणि सर्वांनी मोठ्याने भजन करा. जोरात जोरात टाळ्या वाजवा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हा घेतले हात खाली. तेवढं काही सांगावं लागलं नाही. नाही, घ्या आता खाली. ज्यांनी ज्यांनी भजन केले त्यांनी शेजारच्या साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सासू ही कल्पना मजला जाच करीते नाना, अविद्या इतर ननंद माझी उगीच रावेना. मुक्ताई महाराज म्हणतात की सासू मला जाच करते आणि सासू ही जाच करीतच असते. कोणीतरी सासू नावाची व्याख्या केली की जी सुनेच्या डोळ्यात आसू आणते ती सासू. पण माझ्या मते ही व्याख्या चुकीची आहे. तुम्ही म्हणाल महाराज मग सासू शब्दाची बरोबर व्याख्या तुम्हीच सांगा. मी सांगते, ध्यान देऊ नाही का. सुनेचे दुःख पाहून, लाडकी बहीण ध्यान देऊ नाही का. सुनेचे दुःख पाहून जिच्या डोळ्यात आसू येते ती सासू. आणि उदाहरणच जर द्यायचं ठरलं तर कौशल्या. सीतेसाठी कौशल्या रडली. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा नडोबा झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री मुलगी म्हणून कळाली तो शकुंतलेचा कण्व झाला. ज्याला स्त्री राजा म्हणून कळाली ती झाशीची राणी झाली. आणि ज्याला स्त्री सून म्हणून कळाली ती सीतेची कौशल्या झाली. वा वा. परंतु काही काही सुनाई काही कमी नसतात. ही एक सून घरात बसून रडत होती. सासून विचारलं काय ग काय झालं काय रडते. सून आणखीन मोठ्या मोठ्याने रडायला लागली. अगं पण तुला नेमकं झालं तरी काय. सून आणखीन मोठ्याने रडायला लागली. अगं सुनबाई पण तुला नेमकं झालं तरी काय, कोण तुला काय बोललं. सुनबाई म्हणाली सासूबाई सासूबाई मी पांढऱ्या पायाशी पाल दिसते का हो. सासू म्हणाली अगं नाही काय झालं. सासूबाई माझे डोळे असे बेडकासारखे बटबटीत आहे का.
सासू म्हणाली, अगं नाही, तुझे डोळे तर फारच सुंदर आहे. सासूबाई, मी काळ्या म्हशीसारखे दिसते का हो? सासू म्हणाली, अगं नाही, तू तर फारच सुंदर दिसते. सासूबाई, मी चटकीन दिसते का हो? अगं सुनबाई, तू फारच सुंदर दिसते, पण काय झालं, तुला नेमकं कोण काय बोललं मला सांगशील? अहो सासूबाई, आपल्या गावातल्या सगळ्या महिला मला म्हणतात की तू बिलकुल तुझ्या सासू सारखीच दिसते. बघ, या सुनेने सासूला पार काय काय बनवून टाकलं. सासू विचार करते, माझे डोळे बेडकासारखी बटबटीत, मी पांढऱ्या पायाशी पण, मी चटकीन. सुनाई काही कमी नसतात. एका सुनेने तर सासूच्या जाचाला कंटाळून देवीलाच नवस केला की हे भवानी आई, मला पाव. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडावाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडावाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडावाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी रोडावाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी रोडगावाहीन तुला. सासू माझी जाच करीती, सासू माझी जाच करीती, आणि लवकर निर्धारी तिला. आणि सत्वर पावगा मला भवानी सत्वर पावगे मला भवानी रोडगावाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी रोडगावाहीन तुला. हा सासरा माझा गावी गेला, तिकडेच निर्दरी त्याला. सासरा माझा गावी गेला, तिकडेच निर्धारी त्याला. अरे सत्वर पावगे मला भवानी सत्वर पावगे मला भवानी रोडगावाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी रोडगावाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी रोडगावाहीन तुला.